संजय गांधी राष्ट्रीय उद्यान के वन क्षेत्र में घोषित किए गए केतकीपाड़ा और उसके आसपास के इलाकों में निवास कर रहे लगभग 80,000 नागरिक आज भी बुनियादी सुविधाओं से वंचित है। इन नागरिकों के अधिकारों और आवास की सुरक्षा को लेकर भारतीय जनता पार्टी द्वारा एक निर्णायक मोर्चा संभाला गया है। इस संबंध में दहिसर क्षेत्र में एक जिला नियोजन बैठक आयोजित की गई, जिसमें क्षेत्र को संरक्षित वन क्षेत्र से बाहर करने की मांग पर चर्चा की गई। बैठक के उपरांत महाराष्ट्र सरकार में मंत्री और वरिष्ठ भाजपा नेता एडवोकेट आशीष शेलार ने केतकीपाड़ा क्षेत्र का दौरा किया और वहां रह रहे नागरिकों के साथ संवाद किया। आज केतकीपाड़ा आणि दहिसर ते मालाड गोरेगाव पर्यंत वन विभागाच्या जागेवरील असलेल्या माझ्या मुंबईकर झोपडपट्टीवासियांच्या घराचा आणि दुकानाचा प्रश्न प्रलंबित आहे। टांगती तलवार त्यांच्यावर दुकान आणि घर तोडण्याच्या कारवाईची प्रशासनाची सर्वोच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जी प्रस्तावित आहे त्या विरोधामध्ये आणि मुंबईकरांची वन विभागातील असलेल्या झोपड्यांच्या संरक्षणाची भूमिका घेण्यासाठी सन्माननीय गोपाळ शेट्टीजी यांनी लढा उभारला। सन्माननीय प्रवीण दरेकर, संजय उपाध्याय, महायुतीचे सर्व आमदार यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये वन जागेवरील झोपड्यांच्या संरक्षणाचं किंवा त्यांच्या तोडण्याच्या कारवाईचं मूळ कारण वन घोषित हाच आहे। तर हे मुंबईकर या जागेवर वन घोषित होण्याआधीच काही लोक राहत आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे डिक्शनरीच्या व्याख्येप्रमाणे इथे वन नाही म्हणून सदर संपूर्ण भूभाग ज्यावर या झोपडपट्टी आणि मुंबईकर राहत आहेत तो पूर्ण विभाग आणि जागा वन घोषितून वगळण्यात प्रवीण दरेकर यांनी प्रस्ताव मांडला। जिल्हा नियोजन मध्ये सर्वानुमते मंजूर झाला आणि मग माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे या पुनर्विकासाच्या बाबतीत हा विषय घेऊन आम्ही सगळे गेलो आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आवश्यक ती जागा वन अघोषित करावी, ज्यामध्ये संपूर्ण 80,000च्या वर वन विभागातील झोपड्यांच्या मुंबईकरांचं पुनर्विकास व्हावा या पद्धतीच्या प्रस्तावाची भूमिका मंजुरी दिली। त्याला सर्वोच्च न्यायालयात पुढे आणि केंद्रीय मंत्रालयासमोर पुढे बळ मिळवण्यासाठी लोकसहभागाच्या स्वाक्षरी अभियानाचा शुभारंभ हा जनतेचा कार्यक्रम आज या ठिकाणी केला। लढा एक एक टप्प्यात आम्ही जिंकतो। मुंबईकर गरिबांच्या घराची लढाई भाजप लढते, आम्ही ते जिंकू हा आमचा विश्वास आहे।